विमानाला देण्यात आलेला आहे। नवी मुंबई विमानतळावरून ही थेट दृश्य आपण या क्षणाला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकतोय। आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे त्या ठिकाणी होते, त्यांनी त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती, संपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आज नवी मुंबईकरांसोबतच संपूर्ण मुंबईकरांसाठी, देशभरासाठी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा दिवस, कारण या ठिकाणी या विमानतळावरती हे यशस्वी लँडिंग विमानाचं झालेलं आहे। टेक ऑफ सुद्धा यशस्वी झालेलं आहे। या आधीचे आपण 11 ऑक्टोबरची दृश्य सुद्धा पाहतोय। लष्करी विमानाचं नेमकं कसं लँडिंग झालेलं होतं, सुखोई 30 हे विमान आहे, या विमानाचं कसं लँडिंग झालेलं होतं हे सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। ऑक्टोबर नंतर आता डिसेंबरमध्ये साधारणतः 3 महिन्यांचा कालावधी गेलाय आणि 3 महिन्यांनंतर आता या ठिकाणी इंडिगोच्या या विमानाचं लँडिंग करण्यात आलेलं आहे। आपण जर आज बघितलं, आजचा दिवस अतिशय मोठा, महत्त्वाचा, आनंदाचा दिवस म्हणावा लागेल, कारण हे लँडिंग यशस्वी झालेलं आहे। सर्वांच्या नजरा आजच्या लँडिंगकडे लागलेल्या होत्या। याआधी सुद्धा 2 विमानांची उड्डाणं खरं तर या विमानतळावरून झाली, त्यांचंही लँडिंग आणि टेक ऑफ यशस्वी झालेलं होतं आणि आज सुद्धा आता इंडिगो एअरलाइन्सच्या या विमानाला या ठिकाणी वॉटर सॅल्यूट देण्यात आलेला आहे, सलामी देण्यात आलेली आहे। आज आपण बघितलं, ही चाचणी जी आहे ती यशस्वी झाली। अगदी काही दिवसातच, अर्थातच मार्च महिन्यापर्यंत हे विमानतळ सुरू होणार असं सांगितलं जात आहे। हे विमानतळ जितक्या लवकर सुरू होईल तितका मोठ्या प्रमाणात फायदा मुंबईकरांसह नवी मुंबईकरांना होणार आहे, कारण जो संपूर्ण भार हा सध्या मुंबई विमानतळावरती आहे, तो भार कुठेतरी आता मुंबई विमानतळावरचा कमी होणार आहे। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर 90 कोटी लोक हे प्रत्येक वर्षाला, दर वर्षाला प्रवास करतील अशी योजना या विमानतळासंदर्भातली आखण्यात आलेली आहे। 2030 पर्यंत जर आपण बघितलं तर 100 दशलक्ष प्रवासी प्रवास करतील अशी योजना सरकारनं केलेली आहे। या संदर्भात महत्त्वाची एक प्रतिक्रिया समोर येते, तीही बघूया। एयरबस 320 लैंड कर रहा है। ये भी कमर्शियल एयरक्राफ्ट है, बट इसके अंदर एग्जामिनर्स हैं जो पूरा प्रोसीजर, जो माथेरान के ऊपर से फ्लाइट आएगी 26 के लिए और दरिया की तरफ से 08 के लिए, सब आज प्रोसीजर वैलिडेट करने वाले हैं। फिर ये जब रिपोर्ट देंगे फिर हमें अप्रूवल मिलता है प्रोसीजर्स का। उसके बाद वेरियस एप्लीकेशन डाले जाते हैं, उसके हिसाब से लाइसेंस मिलता है। तो लाइसेंस मार्च के महीने में मिलना चाहिए और AIP पब्लिकेशन 6 फरवरी को हम सोच रहे हैं। ये सब अगर सही हो गया तो फिर उसके हिसाब से 17 अप्रैल का डेट। पहिलीच चाचणी ही आज नवी मुंबई विमानतळावरती पार पडलेली आहे। त्या ठिकाणची थेट आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। या धावपट्टीचं काम सुरू करण्यात आलेलं होतं, तेव्हापासून प्रत्येक अपडेट आपण या संदर्भातली जाणून घेतलेली आहे। आणि आज जर आपण बघितलं, एप्रिल 2025 पासून विमानतळावरील पहिली धावपट्टी सुरू होणार आहे आणि नवीन वर्षामध्ये पहिली धावपट्टी सुरू करण्यात येणार असे सांगितलं जात आहे आणि त्यासाठी हे विशेष प्रयत्न जे आहेत ते सरकारकडून केले जात आहे। मार्च 2025 मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होणार अशी सुद्धा माहिती सध्या सांगितली जाते। महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर याआधी 2 विमानांचं या ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आलेली होती आणि आज या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाची देखील यशस्वी चाचणी झालेली आहे। आजचा आनंदाचा